घनसोली रिलायन्स ए गेट परिसरात महानगरपालिकेने रस्त्यावरील वृक्ष संवर्धनासाठी सांडपाण्याचा साठा ठेवला आहे। मात्र काही व्यावसायिकांनी या सांडपाण्याचा गैरवापर करत अनधिकृतपणे गाड्या धुण्याचा व्यवसाय सुरू केला आहे। यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। या परिस्थितीचा आढावा भारत समाचार टीव्ही एडिटर इन चीफ योगेश चव्हाण यांनी घेतला आहे। बघू शकता कसा सांडपाण्याचा उपयोग करून कार वॉशिंग सेंटर सुरू आहे। शाळेच्या बसेस, रिक्षा आणि प्रायव्हेट गाड्या धुत आहे। येथील नागरिकांचा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। महानगरपालिकेने स्पष्टपणे नमूद केले आहे की सांडपाण्याचा अशा प्रकारे वापर करू नये। तरीही काही गाडी चालक आणि व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत खड्डे तयार केले आहे। नागरिकांनी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून कारवाईचे आवाहन केले आहे, जेणेकरून रस्त्यावरील चिखल आणि आरोग्य धोक्यापासून सुटका होईल। महानगरपालिकेने यावर लवकरात लवकर लक्ष देऊन कारवाई केली तरच या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा निघेल आणि परिसर स्वच्छ व सुरक्षित होईल। सध्या आपण रिलायन्स ए गेटच्या परिसरात उभे आहोत। महानगरपालिकेने रस्त्यावरील वृक्ष संवर्धनाकरिता या ठिकाणी एक सांडपाण्याचा साठा केलेला आहे, परंतु काही व्यावसायिक लोक सदर सांडपाण्याचा वापर करून आपल्या गाड्या धुण्याचं काम करत आहेत आणि त्यामुळे येथे रोडवर चिखलाचं साम्राज्य झालेलं आहे। सदर ठिकाणी हे पाणी वापरण्यास मनाई आहे असं पालिकेने नमूद देखील केलेलं आहे। तरी पण या सर्व ठिकाणी हे अनधिकृत खड्डे करून काही गाडी चालक किंवा गाडी मालक असं रस्त्यावरच कार वॉशिंग सेंटर सुरू केलेलं आहे आणि यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतोय। आपण बघू शकता या ठिकाणी स्कूल बसेस, रिक्षा, प्रायव्हेट कार हे सर्वच इथे धुतलं जात आहे। आता आपण येथील नागरिकांशी संवाद साधूया। सर, काय नाव आहे आपलं? सर, हे पाणी वापरायला मनाई आहे, माहिती आहे का तुम्हाला? हे कसलं पाणी आहे माहिती आहे आपल्याला? हे संडासचं पाणी आहे ना, ते फिल्टर केलेलं आहे ड्रेनेजचं, तसा बोर्ड पण लावला आहे तिकडे। आणि त्या पाण्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला आजार होऊ शकतात, ते माहिती आहे का? ठीक आहे, यामुळे पुढील चालक सर, क्या नाम है आपका? मिश्रा जी, ये पानी यूजेबल नहीं है, मालूम है आपको? ये पानी है, टॉयलेट का पानी है और वो पेड़ को डालने के लिए जमा किया है इधर। तो आप ये कर रहे हैं तो आपको बीमारी हो सकता है। मैं तो पहली बार आया, देखा इधर गाड़ी लगा है, सबको करते हुए। अच्छा, तो मैं भी किया है, मैं तो पहली बार आ रहा है। ठीक है। ये आता स्कूल वाहन चालक है। सर, काय नाव आपलं? मला स्वप्नील मनोहर रोकडे। रोकडे जी, हे पाणी वापरण्यास योग्य नाही, माहिती आहे का आपल्याला? टॉयलेटचं पाणी आहे हे। तुम्ही स्कूल व्हॅन धुताय, त्याच्यामुळे काय आहे, लहान मुलं बसतात तुमच्या स्कूल व्हॅन मध्ये। कल्पना आहे मला, ते खाली तिकडे बोर्ड लावलेला पण आहे ऑलरेडी। हे टॉयलेटचं पाणी फिल्टर करून इकडे आणलेलं आहे। मी बघितलं नाही, खालून पाणी येतं ना, मला वाटलं काहीतरी कोणतरी पाईपलाईन फुटली असेल। नाही, पाईपलाईनचं नाहीये हे, आपण रेग्युलर येता इथे। नाही, माझा दुसरा टाइम हो, माहिती आहे, तेच सांगतोय मी। ते आधी काका आले होते, ते बोलले होते गाडी आतमध्ये लावून धुवा, पण पाणी येते ना। नाही, गाडी धुवा, पण हे पाणी खराब आहे, वापरणं अयोग्य आहे। तिथे बोर्ड पण लावलेला आहे तसा पालिकेने। हा, निळावाला बोर्ड आहे। हे वापरण्यायोग्य पाणी आहे, लहान मुलं बसतात गाडीत, तर कृपया तुम्ही वापरू नका हे पाणी गाडी धुवायला। आणि याच्यामुळे रोड पण खराब होतोय आपला। दादा बोलले होते, हा, बाईक भी गेले होते, स्लिप भी होतं ते बाईक भी। हो, म्हटलं आतमध्ये जाऊन गाडी धुत जा। नाही, हे गाडी धुण्याचं पाणीच नाहीये हो। नाही, बरोबर, चालेल, ठीक आहे, हरकत प्लीज। ओके, डन।
हे आता आपण जवळजवळ काही लोकांना, ठीक आहे, काही लोकांना कळवलेलं आहे त्याच्यात. आपण पुढील वाहन चालकाशी बोलूया. सर काय नाव आपलं? सुनील. सर हे पाणी टॉयलेटचं आहे, माहिती आहे का तुम्हाला? फिल्टर केलेलं टॉयलेटचं पाणी आहे झाडांना घालण्यासाठी. हे माहिती आहे आपल्याला? मग याने तुम्हाला आजार होऊ शकतात, हे माहिती आहे का? हा, नाही नाही, पिलं नाही, हात लावलं तरी पण टॉयलेटचं पाणी असतं, त्याने तुम्हाला आजार होऊ शकतात, इन्फेक्शन होऊ शकतं, तुमच्या परिवाराला होऊ शकतं. हे माहीत असूनही तुम्ही रस्त्यावर गाडी धुताय. आज पाणी सांडलंय रस्त्यावर, एखादा बाईकवाला स्लिप झाला तर याची जबाबदारी आपण घेणार का? हा, नाही नाही, गाडी तुम्ही रस्त्यावर धुताय, ते पाणी झालेलं आहे, या पाण्यामुळे इथे अपघात घडतात. आपण बघू शकता ही रस्त्याची काय अवस्था झालेली आहे. इथून अनेक नागरिकांची वर्दळ असते. हा, हे टॉयलेटचं पाणी आहे. आपण मुंबईवरून आलेलं आहे. सर, प्रक्रिया केलेलं पाणी आहे टॉयलेटचं, तिथे बोर्ड लावलेला आहे. ठीक आहे. ड्रेनेज जे आहे ना, ड्रेनेज मधून मेन पार्ट जो आहे तो एसटीपीत जमा होतो आणि उरलेलं पाणी हे पाणी आहे. हा, कुठलं MIDCचं पाणी आहे? तो बोर्ड पालिकेने वेडा म्हणून लावलाय का? नाही नाही, हे बोर्ड पालिकेने वेडा म्हणून लावलाय. संजय माळी नाही का? कोण संजय माळी? ते कोळी आहेत, कोळी, माळी नाही आहेत, कळलं का? ते झाडांसाठी पाणी आहे, गाडी धुवायला नाहीये, टॉयलेटचं पाणी आहे ते. हा, तुम्ही गुगलला सर्च मारू शकता की हे पाणी कसलं आहे ते. ठीक आहे. गुड मॉर्निंग. अशा रीतीने इथे पाणी सांडलेलं आहे. सर, आप यहाँ से बाइक चलाते हो तो ये पानी गिरा है, उसके वजह से आपको तकलीफ होता है कि नहीं होता है? गाड़ी स्लिप होने की चांसेस है. ठीक है, थैंक यू. अशा रीतीने इथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा गैरवापर चाललेला आहे. या व्यतिरिक्त रहदारीस देखील अडथळा निर्माण होत आहे.